यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजाभाऊ मेहेंदळे यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। आज संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची वयाच्या 79व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे। तर उद्या त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजाभाऊ मेहेंदळे यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। दुःखद अशी ही बातमी समोर आली आहे। आज संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली। ते 79 वर्षांचे होते। दरम्यान उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी गुरुप्रसाद कानेटकर इतिहासकार आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गुरुप्रसाद जी, एक इतिहासकार आपल्यामध्ये नाहीये, काय तुमची प्रतिक्रिया? साधारणपणे आपल्या कुटुंबातली मोठी व्यक्ती म्हणजे आपले वडील गेल्यानंतर आपली काय भावना असते, या क्षणाला एक्झॅक्टली तीच भावना माझ्या मनामध्ये आहे। आणि फक्त म्हणजे मला वडिलांच्या स्थानी होते, मला त्यांनी अनेक वर्ष मार्गदर्शन केलं। मला तसं नाही तर भारत इतिहास संशोधक मंडळ या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास त्यांनी 50 वर्ष इतिहासाच्या संशोधनाचं मार्गदर्शन केलं होतं। एक आमच्या दृष्टीने एक मोठा आधारवड आज आमच्यातून गेला। आज आम्ही ज्यांना नमस्कार करावा, पु ल देशपांडे जसं म्हणत असत की आता आशीर्वाद घ्यावे असे पाय राहिले नाहीत, आता आमच्या आयुष्यातले आशीर्वाद घ्यावेत आम्ही, आता असे पाय आज संपले, ही माझी पहिली भावना आहे। निश्चितच कानेटकरजी, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल।